चिंता करत असाल आणि जीवनात रडत असाल तर ही कथा 2 मिनिटे ऐका. कितीही मोठी इच्छा असू द्या पूर्ण होईल आणि लगेच अनुभव येईल. आज दत्त महाराजांची ही पुरातन असलेली कथा जे कोणी ऐकतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना दत्त महाराज कशाचीही कमी पडू देणार नाहीत. ही कथा फक्त श्रवण केल्याने गरिबी कायमची दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि सर्व पापे नष्ट होऊन साक्षात दत्त महाराज दर्शन देणारी अनुभूती येते. ही कथा फक्त ऐकल्याने मोक्ष प्राप्त होतो. हे दत्त महाराज जे कोणी तुमची ही पवित्र कथा ऐकतील त्यांच्या भाग्यातून वाईट शक्ती, भूतबाधा, रोग, शत्रू, गरिबी, कर्ज, रडवणारे दुःख पूर्णपणे नष्ट करून त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही धनाची कमी पडू देऊ नका. दत्त महाराजांचा अनुभव घेण्यासाठी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करून ही कथा आत्ताच लाईक करा. तसंच दत्त महाराजांच्या भक्तांना ही कथा शेअर करा. दत्त महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ह्या आश्रमामध्ये पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथींची मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटे गेला नाही किंवा रिकाम्या हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्य सुद्धा तिला भिवून वागे. अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत. पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदरभाव यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनींना सुद्धा माहीत झाली. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला म्हणजेच विष्णूची पत्नी यांना सांगितली. पार्वती पुढे म्हणजे शंकरांची पत्नी अनुसयाच्या पतिव्रत्याचे गुणगान गायले. सावित्री पुढे तिच्या आदरातिथ्याविषयी धन्यदोर पाडले. सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयाबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया मानव आणि आपण देवी. तेव्हा या अनुसयाचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही. तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला. तेव्हा त्या त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचं व्रत अभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात यावयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली. शुभ्र होता अंगावर रेशमी उपकरणे, यत्नोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्री मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयाने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांची पूजन केली. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो आहोत. तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर म्हणे क्षुधा लागली फार, नग्न होऊन निर्धार इच्छा भोजन देईजे. हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करत म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे. यांना जर मी असेच पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतींचे तपस्या सामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणे करते. एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक तू त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाचे पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान. ती 3 गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसयाने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे त्या 3 बालकांना जवळ घेऊन त्यांना स्तनपानाद्वारे जेवू घातले. अशा तऱ्हेने गंगोदक उडवल्यावर त्या 3 अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयाने त्यांना यथेच्छ स्तनपात्र करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजवले. असे अपतिव्रतांचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली.
पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्या स्वरूपातच राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रि मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्या ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत असताना नारदजींनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तत्काळ ओळखले, पण तिथे हे काहीच बोलले नाहीत. अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. असे सांगतात, ब्रह्मपुत्र 3 मिळाले एकत्र जोडून या पाणी मात्र नारदासी विचारिती. तेव्हा त्या 3 नारदाला हात जोडून अशी विनंती केली, हे मुनिवर, आम्हाला अत्रि मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले भ्रतार म्हणजे पती परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदाने त्यांना तो अत्रि मुनींचा आश्रम दाखवला. इकडे त्या 3 अनुसया इकडे गेल्या व त्यांनी करुणा भागून झालेली सारी कथा निवेदन केली व तिची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसयास दयाळू वृत्तीने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी फिरवून गंगोदक देऊन त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्रे घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्वरत देवस्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मा हे देव प्रसन्न झाले व म्हणाले, हेच अनुसये, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत, इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू दे असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयाचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंग कांतीचे ते बालक पाहून सती अनुसयाला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तांच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. तसेच घरोघरी दर गुरुवारी दत्तांच्या तसबिरीला हार घालून दत्तभक्त त्यांचे पूजन व प्रार्थना करतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुम्हाला दत्तगुरु महाराजांचा कोणता अनुभव आला आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या कथामंथन या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका व हा व्हिडिओ सर्वांबरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.